ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षेचा उपाय म्हणून देशभरातील 27 विमानतळे तात्पुरती बंद केली आहेत। पाकिस्तानच्या संभाव्य लष्करी हालचाली पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे। 27 विमानतळे बंद करण्यात आली आहेत, ज्यामध्ये पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड येथील महत्त्वाची विमानतळे आहेत। पंजाबमधील बंद करण्यात आलेली विमानतळे आहेत अमृतसर, लुधियाना, पटियाला, बठिंडा, हलवारा, पठाणकोट, तर जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर, जम्मू, लडाखमधील लेह, राजस्थानमधील किशनगड, जैसलमेर, जोधपूर आणि बिकानेर, गुजरातमधील मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला व भुज, हिमाचल प्रदेशमधील भुंतर, शिमला आणि कांगडा गगल, चंदीगड हे विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत। याशिवाय दिल्ली विमानतळावर पूर्ण बंदी नाही, पण 140 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत। ही बंदी भारताने ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर घेतली आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून हल्ले केले होते। त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले, ज्याला भारताने S-400 मिसाईल संरक्षण प्रणालीने यशस्वीपणे थोपवले।